प्रेम जय भीम आणि जय महाराष्ट्र. म्हणजे आम्हाला खरंच त्याची काही कल्पना नव्हती की असं काही प्रकार होईल म्हणून. तर आम्ही त्या उद्देशाने खरंच आलो नव्हतो. एक वेगळा उद्देश होता. कॅम्प बघायचे होते, त्याच्यामध्ये काय नेमकं चालतं, कशा प्रकारे चालतं आहे किंवा काय वगैरे असं. पण एक आता जी सरांनी सांगितली गोष्ट, मी गेली 22 वर्ष टाटा हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणजे माझ्या वयाच्या 19व्या वर्षी मी टाटा हॉस्पिटल जॉईन केलं. योगायोगाने माझी 12वी झाली आणि पटकन मला तिथून कॉल आला आणि मी कॉलेज लाईफ अर्ध चालू असताना माझी तिथे ड्युटी लागली होती. आणि तेव्हापासून पेशंट एरियामध्ये काम करत असताना त्यांच्याबरोबर आमचे सतत संभाषण होत असताना किंवा काय वगैरे आम्ही त्यांचे दुःख बघत होतो, ऐकत होतो, त्यांच्याबरोबर आम्ही ते जगत पण होतो आणि जगत आहोत आता. पण त्यांच्याबरोबर आता ह्या गावाखेड्यात येण्याची माझी पहिली वेळ आहे. मुळात पानसे सरांचे त्याबद्दल खरंच आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि सगळं एक अनुभव घ्यायला दिला. पण इथले सर्व कर्मचारी जे तुमच्यावर आता आहेत ते तुमच्यावर सतत राहणार आहेत. तुमचं सहकार्य ज्या प्रकारे मिळत होतं त्याच प्रकारे मिळत राहो अशी मी सर्व सदस्यांना, ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती पण करेन आणि अशी एक अर्ज पण देईन की अशा प्रकारे सहकार्य तुमचं आम्हाला यापुढे लावो. कारण कसं आहे की कॅन्सर आपण जरी आता पूर्वी एवढं त्याला सिरियसली घेतलं जात नव्हतं, पण आता जे आम्ही बरेच रिसर्च करतो आहोत जेणेकरून हा मुळासकट कसा घालवता येईल, जेणेकरून आपली जी पुढची पिढी आहे त्याला हे सोसावं लागणार नाही जे कधी आपण सहन केलं किंवा आता जे करतो आहोत. त्यासाठी आमचे शक्तीचे प्रयत्न चालू आहेत. मी टाटा हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स, आमचे डिरेक्टर दीक्षित सर आणि आमची सगळी टीम तुमचे खरंच सगळे आभारी आहोत की तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य करता आहात आणि यापुढे सहकार्य करत राहाल अशी मी विनंती.